नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला हे मोर आवळे आहेत त्याचा मुरब्बा किंवा मोर आवळ्याचा मुरांबा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर या आवळ्याचे भरपूर फायदे आहेत। केसाच्या समस्या दूर होतात, रक्त शुद्ध होते, तसेच पित्ताचा त्रास कमी होतो, साफ होते, स्मरणशक्ती वाढते, डोळ्यांसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते। या बहुगुणी आवळ्यामुळे बरेच पदार्थ याचे केले जातात। तर या आवळ्याच्या वापराने केस गळती सुद्धा कमी होते, शुक्राणूंची वाढ सुद्धा होते, परत खायला गोड लागतो त्यामुळे सर्वांनाच आवडतो। तर सर्वच जण हे खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ करत असतात। तर मी तुम्हाला आज मुरांबा कसा करायचा ते दाखवणार आहे। अगदी कमी साहित्यात हा होतो। तर त्यासाठी मी याला उकळून घेणार आहे 10 मिनिटं। मुरांब्यासाठी हे आवळे मोर आवळे मी यात 10 मिनिटं स्टीमरला ठेवले आहेत। 10 मिनिटानंतर ते उकळले जातील। आपले आता स्टीमरला मोरावळा ठेवून 10 मिनिटं झालेत। आता मी काढणार आहे, तर ते आता शिजले का पाहू। चेक करण्यासाठी आपण एक आवळा घेऊया। तर त्याच्यामध्ये आपले चाकू जातोय, त्यामुळे हा शिजलेला आहे, पाहू शकता आपण। हे आवळे आपण बाजूला ट्रान्सफर करू। एक पातेले ठेवले, त्यामध्ये मी एक पेलाभर पाणी घालते आणि जेवढं आपण पाणी घातले तेवढं आपण साखर घालायची। तर मी एक पेला साखर घालते, त्यामध्ये ते उकळू द्यायचं आहे। आता साखर मेल्ट झाली आहे, सर्व साखर विरघळलेली आहे। तर त्यात मी आता हे आवळे सोडते। त्याच्यासाठी वासासाठी एक चमचाभर वेलची पावडर घालत आहे। पूर्ण हलवून घ्यायचं आहे हे सर्व आवळे, साखर, पाणी, आणि थोडा वेळ असंच ठेवायचं आहे जोपर्यंत त्यात संपूर्ण विरघळत नाही, पूर्ण चिकट पाक व्हायला पाहिजे। त्यासाठी ते असंच ठेवायचं 10 मिनिटं। 15-20 मिनिटं झालेली आहेत। पाक घट्ट झालेला आहे आपला, छान झालेला आहे। तर बघा, तुम्ही पाहू शकता असं चिकट झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गार झाल्यानंतर काढायचं आहे। मोर आवळा गार झाल्यानंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि आपल्याला ज्यावेळेला खायला इच्छा होते त्याला खायचं आहे। मस्त सुंदर झालेला आहे मोर आवळा। मोर आवळ्याचा स्वाद घेण्यासाठी फक्त थंडीतच मोर आवळे येतात असं काही नाही, आपण त्याचं एन्जॉय करण्यासाठी अशा काहीतरी रेसिपी करून ठेवायच्या, म्हणजे मुलांना मोठ्यांना सुद्धा खायला मजा येईल। अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता हे मोर आवळे एक दिवस असेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी बंद बॉटलमध्ये ठेवायचे।